नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। आजची जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ती आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन। यासाठी दिनांक 6 एप्रिल 2025 ला भव्य जनसभा आयोजित केलेली आहे। त्याची वेळ आहे सायंकाळी 4 वाजता आणि स्थान आहे बेजनबाग ग्राउंड, उत्तर नागपूरला। आपण सर्वजण जाणता की भारतात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। हे ऐतिहासिक बौद्ध धरोहर ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे ही इच्छा संपूर्ण आंबेडकरी विचारसरणीच्या अनुयायी बौद्ध समाज आणि बुद्धिजीवी वर्गाची आहे। महाबोधी महाविहार हे भारताच्या महान बौद्ध संस्कृतीचे केंद्र आहे। तथागत गौतम बुद्धाशी संबंधित असलेले हे पवित्र स्थळ मूळ बौद्ध अनुयायांना मिळाले पाहिजे। मात्र आजही ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे, जे केवळ अन्यायकारक नाही तर बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानाच्या तत्वाविरुद्धही आहे। या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण संघर्ष करत आहोत आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत महाबोधी महाविहार पूर्णतः मुक्त होत नाही। या उद्देशाने समाजात जनजागृती करण्यासाठी आणि समाजाला पुढे काय करायचं आहे त्या दृढ संकल्पनेने दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता बेजनबाग ग्राउंड, उत्तर नागपूर येथे भव्य जनसभा आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित राहतील आणि यानंतर याबद्दल तुम्हाला जी माहिती आहे, माने या कार्यक्रमाची अध्यक्षता जी करणार आहेत डॉक्टर विलास खरातजी, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो। दिनांक 6 एप्रिल रोजी बेजनबाग ग्राउंड या ठिकाणी जी सभा होऊ घातली आहे, जनसभा, त्याचा मूळ हेतू हा आहे की महाबोधी महाविहार लिबरेशनची जी मुवमेंट बोधगया या ठिकाणी सुरू झालेली आहे, त्या मुवमेंटचाच हा एक पार्ट आहे। ही बुद्धिझमची एक केंद्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला बुद्धिझमची दीक्षा इथे दिली लोकांना। त्यामुळे हा महत्त्वपूर्ण केंद्र असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा 2 सभा आम्ही आयोजित करत आहोत। 5 तारखेला कल्याण या ठिकाणी अशीच जनसभा आयोजित केलेली आहे आणि ही दुसरी जनसभा 6 तारखेला आयोजित केलेली। हा जो लढा आहे हा नवीन नाही, हा जुना आहे। अनागारिक धर्मपाल जे श्रीलंकेचे मंक्स भिक्खू होते, त्यांनी त्या ठिकाणी हा लढा सुरू केला 1895 मध्ये। ते त्या ठिकाणी बुद्धाला वंदन करत होते, बुद्धाची पूजा करत होते। त्यांच्यावर त्यावेळेचा जो महंत होता जयपालगीर, देवलगीर, महेंद्रगीर, त्या लोकांनी गुंडांचा वापर करून त्यांच्यावर अटॅक केला होता। 1895 मध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये गया कोर्टात ही केस चालली। मॅकफर्सन त्याचे प्रमुख जज होते। त्यांनी सर्व गोष्टीवर शहानिशा केली, वादविवाद केला। लीगल प्रक्रियेतून महंत हा सिद्ध करू शकला नाही की हे स्थान त्याचे आहे। मात्र त्या जजमेंटमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या की हिंसेच्या द्वारे भारतातून बौद्ध धर्म कसा नष्ट करण्यात आला, शैववादी महंत किंवा आदि शंकराचार्याने बौद्ध स्थळावर कसा कब्जा केला। एवढेच काय तर जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ओरिसाचं, ते सुद्धा बौद्ध विहारच आहे।
वेगवेगळ्या गोष्टीवर उहापोह झाला. महंत असा म्हणला की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. आमचा बुद्ध वेगळा आहे. आमचा बुद्ध पुराणातला बुद्ध आहे जो अवतार आहे. आणि सिद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ बुद्ध आमचा अशी काही संबंध नाही. हे सुद्धा विवादामध्ये गोष्टी समोर आल्या. तेव्हा कोर्टाने एक ब्रह्मांड पुराणची कॉपी महंतला दिली. म्हटले वाचून दाखवा. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या 1895च्या कोर्टाच्या जजमेंटमध्ये ती गोष्ट कोट आहे. त्यात असं म्हटले आहे की ब्राह्मणांनी बुद्धालयात जाऊ नये, बुद्धाचा चेहरा देखील पाहू नये, आणि जर पाहिला ते याच्याशिवाय याला देहदंड हेच प्रायश्चित्त आहे. एवढी घृणा ज्या बुद्ध विहाराची, बुद्धाच्या प्रतिमांची केली जात होती, त्या विहारावर तुम्ही आज दावा का करत आहात, असा मुद्दा उपस्थित झाला. कोर्टाने आखरी जजमेंट देताना म्हटलं की याला देहदंड दिला तरी कमी आहे, याला आजीवन कारावास दिला तरी कमी आहे. एवढं दुष्कृत्य या व्यक्तीने केलं आहे. पण आज स्वतः संन्यासी म्हणून घेतो आणि ब्रिटिश कायद्यानुसार काही आम्हाला अडचणी आहेत, धार्मिक मामल्यात आम्ही जास्त हस्तक्षेप करू शकत नाही राणीच्या डिक्लेरेशननुसार, त्यामुळे आम्ही याला 1 महिन्याची साधी सजा, कारावास आणि 100 रुपये दंड आकारतो. जर याने 100 रुपये भरू शकला नाही तर 15 दिवसाची एक्स्ट्रा सजा आम्ही देऊ. तर बाय लिगल वेने महाबोधी महाविहार हा जजमेंट होऊन गेलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की एक मिस्टर वांगडी, सिलीगुडी, नॉर्थ बेंगालचे एक बुद्धिस्ट व्यक्ती, क्लास 1 अधिकारी, रिटायर्ड, त्यांनी सन 2012ला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगून त्यांची याचिका खारिज केली की हा जो महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 जो आहे हा ज्युडिशियल मॅटर नाही आहे, हा लेजिस्लेटर मॅटर आहे. विधिमंडळाने हा बनवलेला कायदा असल्यामुळे तुमची आम्ही डिमांड कशी मान्य करू. त्यांची डिमांड ही होती की 9च्या 9 सदस्य बुद्धिस्ट असले पाहिजे. याचं पूर्ण प्रबंधन, मॅनेजमेंट हे बुद्धिस्ट लोकांच्या हातामध्ये असलं पाहिजे. तो कोर्टातनी हा चेंडू बिहार असेंब्लीमध्ये ढकलून दिला. मूळ वाद काय आहे? मूळ वाद आता 1949 नंतर हा वाढतच जाणार आहे, वाढलेला आहे. कोण्याही मुस्लिमांच्या मस्जिदीवर नॉन मुसलमानचा कब्जा राहू शकतो का? नाही, भारतातही नाहीये, जगातही नाहीये. ईसाई लोकांच्या चर्चवरती नॉन ईसाई लोकांचा कब्जा असू शकतो का? सिखांच्या गुरुद्वारावरती नॉन सिखांचा कब्जा असू शकतो का? बुद्धाची जी 4 प्रमुख स्थान आहेत त्यापैकी ज्याला संबोधी म्हणतात किंवा महाबोधी महाविहार म्हणतात, ही जगात एकमेव द्वितीय आहे. त्यामुळे जगातले लोक तिथं येतात. ही केवळ भारतीय लोकांची विरासत नाहीये, ही जगाची विरासत आहे. युनेस्कोने त्याला वर्ल्ड हेरिटेज घोषित केलंय. काय आहे त्या महाबोधी टेम्पल ऍक्ट मध्ये? त्यामध्ये क्लॉज नंबर 2 मध्ये शैववादी महंत ब्राह्मण जो शंकराचार्याची परंपरा मानणार आहे, ही जगजाहीर आहे. शंकराचार्याची परंपरा ही हिंसक परंपरा आहे, अँटी बुद्धिस्ट परंपरा आहे. आणि भारतातून बौद्ध धर्म नाश करण्यासाठी शंकराचार्याने एक हिंसक अभियान चालवले होते. याचा लिखित दस्तावेज शांकर दिग्विजय नावाचा ग्रंथ आहे. तेव्हा बुद्धाची परंपरा ला सांभाळणारा बुद्धविरोधी गट असू शकतो का? क्लॉज नंबर 2 मध्ये त्याला बाय बर्थ मेंबर बनवलेला आहे, जो मुळात बुद्धिस्ट नाही आहे. बुद्धिझम बद्दल त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, बुद्ध धर्माचा ज्यांच्याशी काही संबंध नाही आहे, अशा शैववादी शंकराचार्याच्या शिष्याला त्याचा बाय बर्थ मेंबर केला क्लॉज नंबर 2 मध्ये. क्लॉज नंबर 10 मध्ये ड्युटीज ऑफ बीटीएमसी, बीटीएमसी इट्स मीन बोध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी. काय आहे मॅनेजमेंट कमिटीची जबाबदारी? त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूजा अर्चना करना और पिंडदान का समुचित निष्पादन करना, ये बीटीएमसी की जिम्मेदारी है. तो पूजा अर्चनाचा संबंध पिंडदानासोबत क्लब करून पाहिला तर ती कोणती बुद्धिस्ट परंपरा आहे? तिथे मेल्यानंतरचा जो श्राद्ध विधी करतात त्याच्यासाठी पिंडदान करतात, ही जी परंपरा आहे
किती घृणा अभियान आहे. जिथं एनलाइटमेंट मानतात, ज्याला ज्ञानस्थळी मानतात, त्या ज्ञानस्थळीचं घृणात्मक अभियान आहे. तेव्हा ह्या ऍक्ट जो आहे हा टोटल बुद्धिझमचा अपमान करण्यासाठी बनवलेला आहे 1949. आणि क्लॉज नंबर 13 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जरी हे बौद्ध स्थळ असलं आणि उद्या चालून बौद्ध विरुद्ध हिंदू यांच्यामध्ये जर कोणता विवाद झाला तर याचा अंतिम फैसला बिहार राज्याचा सीएम करेल. म्हणजे लिहिणाऱ्यांना माहिती होतं, ड्राफ्ट बनवणाऱ्यांना माहिती होते, उद्या हे कायद्याचं राज्य नवीन घटनेनुसार येणार आहे, तर उद्या याला कोणी कोर्टात चॅलेंज करेल, तर त्याची मेक मारून ठेवलेली आहे. 1895 आम्हाला निकाल भेटलेला आहे, हे बौद्ध स्थळ आहे आणि पूर्ण आर्किओलॉजिकली प्रमाणित झालेलं आहे. आणि त्या लोकांना तर बिलकुल त्या ठिकाणी दावा करण्याचा अधिकार नाही आहे. जे लोकांनी महाभारत आहे, रामायण आहे आणि कित्येक पुराणामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की मगध हा किकट प्रदेश आहे. किकट या शब्दाचा अर्थ होतो जीवजंतूंचा प्रदेश आहे. आणि मगधामध्ये ब्राह्मणांनी जाऊच नये एवढी घृणा, मौर्यांचा प्रदेश असल्यामुळे त्या परिसराबद्दल एवढी घृणा. एका पुराणामध्ये बुद्धाला तर गयासूर असं म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धाला असुर म्हटलेलं आहे. रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेलं आहे. महाभारतामध्ये 137 वेळा बुद्धाचा उल्लेख आहे, रामायणामध्ये 16 वेळा बुद्धाचा उल्लेख आहे. तर हा कल्चरली फाईट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा खरा इतिहास बौद्ध धर्म विरुद्ध वैदिक धर्म ब्राह्मण धर्माचा आहे. त्या स्थळावर हिंदूंचा कब्जा नाहीये, त्या स्थळावर ब्राह्मणांचा कब्जा आहे. या अशा भूमिकेवर आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे. 50 दिवस उलटून गेलेले आहे. आता पुढं काय करायला हवं? महाराष्ट्रामध्ये बुद्धिझम स्वीकारला गेला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या तीव्रतर भावना आहे. मी लोकशाहीला कायद्याला मानणारे लोक आहो, तर 6 एप्रिलला काय भूमिका असणार आहे? जर हे कायदाही मानत नसतील किंवा कायद्याचा दुरुपयोग करत असतील, दंडुकेशाहीचा वापर अंतरावर दूर आमचं आंदोलन सुरू झालं, तर बिहार राज्य आता बीजेपीच्या इशाऱ्यावर कार्य करत आहे. आणि या देशामध्ये हिंदू मुसलमान ही लढाईच नाही आहे, ही फेक लढाई आहे, हा ड्रामा आहे. वास्तविक SC ST OBC जे लोक आहे त्यांची लढाई आहे ब्राह्मणवादाविरुद्ध. वर्णव्यवस्थेची लढाई आहे, जाती व्यवस्थेची लढाई आहे, छुवाछूतच्या विरोधात लढाई आहे, महिलांची गुलामी जी थोपवली त्याच्या विरोधात लढाई आहे. आणि या देशामध्ये न्याय, समता, समानता, भाईचारा जर अपेक्षित असेल तर या देशामध्ये ज्यांना समानता हवी आहे त्यांना आवाज उठवावा लागेल. आता काय वारं चालू आहे? आता यांना काय महाबोधी महाविहार बंद पाडायचं आहे का? काय यांना फॉरेन करन्सी नको आहे का? काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी घोषित केलं पाहिजे. काय चालू आहे? BTMCचे 5 लोक आहेत नॉन बुद्धिस्ट, तेवढाच मॅटर नाहीये. 40 असे नॉन बुद्धिस्ट म्हणवणारे कर्मचारी, त्यातला एक संजय मिश्रा आहे, तो तिथे घंटा वाजवून म्हणतो की हे शिवमंदिर आहे, जाहीरपणे, जो की BTMCचा कर्मचारी आहे. एक दुबे नावाचा कर्मचारी आहे, तो बुद्धाच्या 5 प्रतिमा म्हणतोय. जरी बुद्ध वाटत असले, हा नकुल आहे, हा सहदेव आहे, ही जी तारा देवी आहे, जिला विजडम गॉडेस म्हणतात, तारा देवी, तिला म्हणतो ही द्रौपदी आहे. किती विरोधाभास आहे. म्हणजे एवढा अपमान करायचा की बुद्धालाही हायजॅक करायचं आहे. त्या एंट्रन्स केलेल्या त्याच परिसरामध्ये प्रवेशद्वाराला लागून एक कमरा आहे, त्या कमऱ्यामध्ये त्यांनी शिवमंदिर शिवलिंग स्थापित केलेलं आहे. तांब्याचा फण असलेला त्याच्यावर नाग बसवलेला आहे. 5 महिन्यापूर्वी बिहार राज्याचा गव्हर्नर आर्लेकर, गोव्याचे मूळचे संघाचे प्रचारक, ते बिहार राज्याचे गव्हर्नर बनले. तर त्यांनी हे स्मरण करायला हवं की त्यांना घटनात्मक काही ड्युटीज आहे, ते घटनेसोबत बांधील आहे. इंद्रेश कुमारला सोबत घेऊन गेले. इंद्रेश कुमार कोण आहे? पत्रकार बंधू असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, इंद्रेश कुमारवर 22 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केल्याचे आरोप आहे आणि काही केसेस चालू आहे.
अजमेर शरीफ बम ब्लास्ट मध्ये RSSच्या 3 लोकांना आजीवन कारावासाची सजा सुनावलेली आहे. त्यात इंद्रेश कुमारचं नाव होतं. इंद्रेश कुमारच्या मौजूदगीमध्ये गोवा राज्याचे आर्लेकर म्हणतात येशू मंदिर आहे. म्हणजे जो गुपचूप प्रचार चालू होता तो एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा तऱ्हेने प्रचार केल्यामुळे वातावरण चिघळलेलं आहे, वातावरण बिघडलेलं आहे. आणि RSS आणि BJPचे लोक घटना कायदा मोडून जर अशा पद्धतीने गुंडागर्दी करत असेल तर लोकांना सडकेवर येऊन आंदोलन करावं लागत आहे, मजबुरीने करावं लागत आहे. 50 दिवस उलटून गेले आहे तरी यावर अजून कोणता फैसला झालेला नाहीये. म्हणून ही जी सभा आहे 6 एप्रिलला होऊ घातलेली हा निर्णय घेण्यासाठी सभा आहे. आता पुढील काय कदम असणार, पुढची आम्ही काय भूमिका घ्यायची, हाच या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य मुद्दा आहे. धन्यवाद. यानंतर माननीय श्रीधर साळवे हे त्यांची भूमिका या आंदोलनावर स्पष्ट करतील. महाबोधि महाविहार आंदोलन बौद्ध गया वहाँ से शुरू हुआ है और ये आंदोलन पूरे भारत में सभी राज्यों में और जिलों में ये आंदोलन की भूमिका हो रही है, यानी वहाँ पर आंदोलन हो रहे हैं. ऐसा समझ में आ रहा है कि जितने भी आम्बेडकरी और बुद्धिस्ट लोग हैं उन तक ये जानकारी मिल गई है. पहले ये जानकारी नहीं होती थी कि बौद्ध गया ये ब्राह्मणों के हाथ में. कई लोगों जो कार्यकर्ता होते थे ये जानकारी उन्हीं तक पहुंची होती थी. परंतु जब से ये आंदोलन शुरू हुआ पूरे भारत में तब से ये जानकारी सभी लोगों को मिली हुई है. तो हमें ऐसा लगता है कि जैसे जैसे ये आंदोलन बढ़ते जाएगा लोगों को ये जानकारी मिलती जाएंगी वैसा ये आंदोलन में रूपरेखा बदलते रहेंगे. तो नागपुर में आपने देखा होगा कि 2 अप्रैल को बहुत बड़ा यानी कल के दिन बहुत बड़ा एक मोर्चा निकला, शांति मोर्चा. तो नागपुर में ये पहली बार मोर्चा नहीं निकला, ये इसके पहले भी अनेक आंदोलन हुए, अनेक कारणों से मोर्चे निकले, परंतु ये मोर्चा इतना बड़ा मोर्चा था कि मैंने पहली बार देखा हो कि इतने महिला घर के बाहर निकली है. तो इससे ये समझ में आता है कि लोगों में इस आंदोलन को लेके लोगों की नज़र है और लोग यही चाहते हैं कि आंदोलन से मुक्ति होना चाहिए और ब्राह्मणों के हाथ से बौद्ध गया मुक्त हो जाना चाहिए. तो ये आंदोलन लगातार कंटिन्यू चलते रहेगा. हम लोग भीमसेना के माध्यम से संविधान चौक में जो आंदोलन कर रहे हैं उसके आज 25वां दिन है. हम ये चाहते हैं कि ये चिंगारी बुझना नहीं चाहिए, यानी आंदोलन हो गए, रैली हो गए, उसके बाद का क्या भूमिका होना चाहिए. तो हमने ये सोचा कि उसके बाद की भूमिका हम लोग ये आंदोलन कंटिन्यू रखेंगे. जब तक महाबोधि महाविहार मुक्त नहीं होता है तब तक संविधान चौक पे ये आंदोलन चलते रहेगा, चाहे वो कितने भी दिन हो जाए. तो इससे ये आंदोलन की जो भूमिका है, जो आंदोलन ठंडे बस्ती में नहीं जाना चाहिए, ये भूमिका को हम लोग रख रहे हैं कि आंदोलन को और बढ़ चढ़कर लोगों ने हिस्सा लेना चाहिए. तो लोगों ने बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए, तो इसके लिए हमें क्या करना चाहिए. तो हम लोगों ने जन जागृति का कार्यक्रम किए, वहाँ पर प्रबोधन का कार्यक्रम रख रहे हैं कि शाम के समय प्रबोधन करते हैं ताकि लोग ज़्यादा से ज़्यादा उस कार्यक्रम में आए. तो 6 तारीख को भी बड़ी रैली है और इस रैली में सभी लोग सहभाग लेंगे और इस महाबोधि महाविहार के आंदोलन में यह किंतु परंतु का कोई विषय नहीं है. सभी लोग उस आंदोलन को आ रहे हैं और मुझे पूरा विश्वास है कि सभी लोग 6 तारीख के आंदोलन में सभी पूरा समाज वहाँ पर बेजनबाग ग्राउंड में आएगा, ऐसी मैं समाज से अपेक्षा करता हूँ. धन्यवाद. जय भीम. मी किरण गौरखेडे. आताच खरात सरांनी तुम्हाला संपूर्ण विस्तृत माहिती दिलेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश जो आहे तो 6 तारखेला जी बेजनबाग ग्राउंडमध्ये सभा घेत आहोत आणि आता जग जाहीर झालेलं आहे की महाबोधी महाविहारची ॲक्च्युअल परिस्थिती सर्वांच्या नजरेत आणि सर्वांना माहिती झालेली आहे. हे आंदोलन जागतिक स्तरावर आता लोकांमध्ये पूर्ण अवेअरनेस आलेला आहे आणि महाबोधी महाविहारमध्ये काय चाललेलं आहे हे आता संपूर्ण आंबेडकरी समाजच नाही तर विदेशातल्या लोकांना ह्याची माहिती झालेली आहे आणि त्यामुळे सर्व लोक जागृत झाल्यामुळे खरी परिस्थिती त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे
आणि सर्व आता ह्या आंदोलनामध्ये पेटून उठलेले आहे. आंबेडकरी समाजच नाही तर इतरही लोक म्हणत आहेत की महाबोधी महाविहार जे आहे हे जागतिक स्तरावरचं एक स्थळ असून तथागतांनी तिथून समता, बंधुत्वता आणि समानतेच्या तिथून समानतेचा जो हे परिचय दिलेला आहे त्यानुसार तिथे जे कांड चालत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि पूर्वीपासून की हे विहार ब्राह्मणांच्या आणि तिथे जे पंडे पुजारी बसलेले आहेत तिथे कर्मकांड करतात, तिथे पिंडदान करतात. तर हे सर्व प्रकार तिथून थांबल्या पाहिजे. त्यासाठी आमच्या पूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाचा जो लढा आहे तो पूर्ण महाबोधी महाविहार मुक्त झाल्यापर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे. आणि त्यासाठी 6 एप्रिलला बेजनबाग ग्राउंडला एक मोठा जनसभा, जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही तिथे आयोजित केलेला आहे. आणि मी सर्वांना ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की जास्तीत जास्त लोकांनी तिथे येऊन ह्या कार्यक्रमाला सहभागी होऊन ह्या कार्यक्रमाला सफल करावं, सक्सेस करावं. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.